ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण सेक्शन नंबर 3 पासून सेक्शन नंबर 14 पर्यंत बघणार आहोत. त्याच्या पुढे आपण 15 पासून 30 पर्यंत बघणार आहोत. ठीक आहे. तर प्रिव्हियस आय होप तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ बघितला असेल. ठीक आहे. आता सेक्शन नंबर 3. ठीक आहे. तर वन बाय वन बघत जाऊ आपण काय म्हणतोय. तर सेक्शन मध्ये 3 मध्ये आपण बघितलं त्या गावात पब्लिक ऑथॉरिटी आहे. ठीक आहे. तिथे काय मिळतात? पब्लिक सर्व्हिसेस, डेझिग्नेटेड ऑफिसर्स, अपिलेट ऑथॉरिटीज अँड स्टिप्युलेटेड टाइम लिमिट टू बी नोटिफाईड. राईट. मग काय म्हणतात ते सेक्शन मध्ये त्या, तर द पब्लिक ऑथॉरिटी शाल विदिन द पिरियड ऑफ 3 months. ठीक आहे. तिथं 120 days मध्ये आरटीआय मध्ये कसं आहे तसं तसं इथं 3 months आहेत. ठीक आहे. फ्रॉम द डेट ऑफ द कमेन्समेंट ऑफ दिस ऍक्ट, म्हणजे कधी 28 एप्रिल 2015. राईट. त्याच्यानंतर अँड देअर आफ्टर फ्रॉम द टाइम टू टाइम नोटिफाय द पब्लिक सर्व्हिसेस रेंडर्ड बाय इट अलॉंग विथ डेझिग्नेटेड ऑफिसर्स फर्स्ट अँड सेकंड अपिलेट ऑथॉरिटी अँड स्टिप्युलेटेड टाइम लिमिट. म्हणजे प्रत्येक पब्लिक ऑथॉरिटी 3 महिन्यांच्या आत, म्हणजे हा ऍक्ट इनॅक्ट झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत पब्लिक सर्व्हिस नोटिफाईड करतील. त्या कुठल्या कुठल्या पब्लिक सर्व्हिसेस देणार आहेत. म्हणजे सगळ्याच एकच ऑथॉरिटी सगळ्यांना नाही देऊ शकत. ज्या ज्या ऑथॉरिटीला ज्या ज्या अलॉट केलेल्या आहेत त्या सर्व्हिस कुठल्या कुठल्या देणार आहेत हे त्यांनी डिक्लेअर करायचं. त्याच्यासोबत कोण डेझिग्नेटेड ऑफिसर म्हणजे कोण सर्व्हिस देणार आहे आणि ह्याने सर्व्हिस दिलेल्याच्या अगेन्स्ट तुम्ही फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी कोणाकडे अपील करायचं आहे, सेकंड अपिलेट ऑथॉरिटी कोण असणार आहे आणि किती वेळामध्ये ते सर्व्हिस देणार, हे सगळं त्यांनी हे करायचं, तुम्हाला सांगायचं आहे. ह्याचा असा अर्थ आहे. ह्याच्यात लक्षात ठेवण्यासारखं एवढंच आहे की 3 महिन्याच्या आत सगळी त्यांनी इनिशियल इन्फॉर्मेशन द्यायला हवी. 3.2 मध्ये काय म्हणतात? द पब्लिक ऑथॉरिटी शॅल डिस्प्ले ऑर अ कॉज टू बी डिस्प्लेड ऑन द नोटीस बोर्ड ऑफ द ऑफिस अँड ऑल्सो ऑन इट्स वेबसाईट ऑर पोर्टल इफ एनी द लिस्ट ऑफ द पब्लिक सर्व्हिसेस रेंडर्ड बाय इट. ठीक आहे. पब्लिक ऑथॉरिटीनं ह्या सगळ्यांना इंटिमेट करायचं म्हणजे कसं करायचं? त्यांच्या नोटीस बोर्डमध्ये ऑफिसमधल्या एकतर डिस्प्ले करायचं. जर त्या पब्लिक ऑथॉरिटीची वेबसाईट किंवा पोर्टल असेल तर त्याच्यावरती डिस्प्ले करायचं. द लिस्ट ऑफ पब्लिक सर्व्हिसेस रेंडर्ड बाय कुठले पब्लिक सर्व्हिसेस देणार आहेत ते, अलॉंग विथ द डिटेल्स ऑफ स्टिप्युलेटेड टाइम लिमिट, म्हणजे किती वेळामध्ये देणार आहेत. ठीक आहे. फॉर्म ऑर फी, कुठले फॉर्ममध्ये त्यांनी ऍप्लिकेशन करायचं आहे, त्याच्यासाठी किती फी द्यायची आहे, इफ एनी जर असेल तर. ठीक आहे. डेझिग्नेटेड ऑफिसर कोण, म्हणजे कोण देणार आहेत, त्याचं नाव काय डेझिग्नेटेड ऑफिसरचं तिथल्या. फर्स्ट पब्लिक अपिलेट ऑथॉरिटी, कुणाकडे अपील करणार आहे तुम्ही पहिला, सेकंड अपील कुणाकडे करणार आहे, हे त्यांनी त्याचे पुढचे स्टेप म्हणजे थोडंसं डिटेल हे त्यांनी काय सांगितलं इन जनरल यांनी तुम्ही पब्लिश करा 3 महिन्याच्या आत. पण त्याच्यानंतर काय तुम्ही प्रत्येक ऑथॉरिटी जी रिस्पेक्टिव्ह ऑथॉरिटी आहे प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली असं पब्लिश करा असं त्यांनी सांगितलं. हा सेक्शन तुमचा 3 ह्याच्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे जास्त. त्यानंतर हा तुमचा सेक्शन 4. याच्यामध्ये काय, राईट टू ऑब्टेन पब्लिक सर्व्हिस विदिन स्टिप्युलेटेड टाइम लिमिट, किती वेळामध्ये आणायचं आहे, ऑब्टेन करायचं. ठीक आहे. तर सब्जेक्ट टू द लीगल, टेक्निकल अँड फायनान्शियल फिजिबिलिटी एव्हरी एलिजिबल पर्सन शॅल हॅव राईट टू ऑब्टेन पब्लिक सर्व्हिसेस. ठीक आहे. प्रत्येकाला राईट टू ऑब्टेन पब्लिक सर्व्हिसेस आहे. ठीक आहे. सेवा मिळवण्याचा अधिकार आहे. इन द स्टेट इन अकॉर्डन्स विथ द ऍक्ट, ह्या ऍक्टच्या अकॉर्डन्स विथ मध्ये, विथ द स्टिप्युलेटेड टाइम, हे इन जनरलच आहे. काय याच्यात लक्ष देण्यासारखं आहे का नाही. ठीक आहे. सेकंड मध्ये काय, subject to the legal, technical and financial feasibility, every designated officer of the public authority shall provide the public services to the eligible person within the stipulated time limit. 4 आणि 5 आपण काय बघितलं होतं, हा तुमचा चौथा, आम्ही गेलोय तिथे एलिजिबल पर्सन, हा माझी ऑप्टेन करू शकतो मी स्टिप्युलेटेड टाइम लिमिट. हा तुमचा डेझिग्नेटेड पर्सन ह्याला द्यायला बांधील आहे पब्लिक सर्व्हिस, कोणाला, एलिजिबल पर्सन म्हणजे मला. ठीक आहे. विथिन स्टिप्युलेटेड टाइम लिमिट, हे एकमेकांचं तुमचं ॲग्रीमेंट झालं की मी अप्लाय करतो, तू दे मला. राईट. त्याच्यानंतर झाली प्रोव्हाइडेड दॅट द स्टिप्युलेटेड टाइम लिमिट मे बी एक्सटेंडेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट ड्युरिंग द पिरियड ऑफ इलेक्शन ॲज वेल ॲज इन द नॅचरल कॅलॅमिटीज टू सच एक्सटेंट. एखादं जर इलेक्शन आलं किंवा जर तिथं काही नैसर्गिक आपत्ती आली तर अशा काळामध्ये स्टेट गव्हर्नमेंट हा जो स्टिप्युलेटेड टाइम तो ते डिक्लेअर करणार आहेत की किती वेळामध्ये इन्फॉर्मेशन देणार, हा कालावधी स्टेट गव्हर्नमेंट, राज्य शासन हे तुमचं इन्क्रीज करू शकतं. एवढं सोपं मिनिंग आहे याच्यामध्ये. ठीक आहे. सेक्शन नंबर 5 काय म्हणतोय, प्रोव्हाइडिंग पब्लिक सर्व्हिसेस विदिन द स्टिप्युलेटेड टाइम लिमिट. राईट. इथं अप्लाय केलंय, इथं याला डायरेक्शन दिले की तू ह्याला द्यायचंयस बाबा. ठीक आहे.
5व्यामध्ये काय कसं करतायत, प्रोव्हाइड कसं करतायत बघू आता आपण. An application for obtaining public service may be made by the eligible person to the designated officer. बरोबर, इथं बघितलं ना आपण, एव्हरी इलिजिबल पर्सन पब्लिक सर्व्हिससाठी ऑप्टेन करू शकतो. डेजिग्नेटेड ऑफिसरनं त्याला द्यायची असते. मग आपण ॲप्लिकेशन कोणाला करणार, डेजिग्नेटेड ऑफिसरला, राईट. त्याच्यानंतर द रिसिप्ट ऑफ एन ॲप्लिकेशन शॅल बी ड्युली एक्नॉलेज्ड अँड द ॲप्लिकंट शॅल बी इंटिमेटेड in writing or through electronics means specify date and place or a receipt of application, unique application number along with the stipulated time limit for the disposal of such application. ह्या ॲप्लिकेशनचं डिस्पोजल करणार कधी, म्हणजे त्यांचं निवारण, ठीक आहे. डिस्पोजल म्हणजे काय, थोडक्यात निवारण कधी करणार आहे हे त्या ॲप्लिकंटला कळवलं जातं. कशा थ्रू, इन रायटिंग ऑर थ्रू इलेक्ट्रॉनिक्स मीन्स, म्हणजे इलेक्ट्रॉनिक सुविधा असेल, ऑनलाईन केलं असेल त्याने आपल्या, तर तिथं कळवलं जातं, किंवा लेखी स्वरूपात कळवलं जातं. त्याच्यावरती त्याचं डेट आणि प्लेस सुद्धा सांगितलं जातं, की कुठं मिळणार आहे. त्याच्यानंतर युनिक ॲप्लिकेशन नंबर दिला जातो. हा युनिक ॲप्लिकेशन नंबर कशाला दिला असेल रे, जो आपण बघितला ना, की तुम्ही मॉनिटर करायचं आहे तुमच्या ॲप्लिकेशनचं स्टेटस, तर त्यासाठी दिलेलं असणार, राईट, एक्झॅक्टली. अलॉंग विथ द स्टिप्युलेटेड टाइम लिमिट, म्हणजे किती वेळात तुम्हाला ही माहिती मिळणार आहे, हे सगळं यामध्ये मेन्शन केलेलं असतं, तुमचे हे दिलेलं असतं. त्यानंतर द स्टिप्युलेटेड टाइम शाल काउंटेड फ्रॉम द डेट वेन द रिक्विजिट ॲप्लिकेशन कम्प्लीट इन ऑल रिस्पेक्ट. म्हणजे हा जो स्टिप्युलेटेड टाइम, म्हणजे आता मी समजा ठरवले की 30 दिवसामध्ये मला इन्फॉर्मेशन दिले, हे 30 दिवस धरायचे कुठून, सगळ्या ॲस्पेक्टनं. आता आपण, मी ॲप्लिकेशन करतोय, म्हणजे एलिजिबल पर्सन ॲप्लिकेशन करतोय, हा एलिजिबल पर्सन आहे समजा, हा ॲप्लिकेशन करतोय, हा आहे तुमचा डेजिग्नेटेड ऑफिसर. मग ह्याच्यातला हा जो टाइम आहे हा कधीपासून धरायचा, हा जो एलिजिबल पर्सन आहे ना, ह्या पूर्ण ॲस्पेक्टनं ह्यानं ॲप्लिकेशन तयार केलंय, ठीक आहे, आणि सगळं व्यवस्थित झालं ॲप्लिकेशन. म्हणजे थोडक्यात काय बघा, ॲप्लिकेशन कम्प्लीट इन ऑल ॲस्पेक्ट्स फॉर ऑप्टेनिंग द पब्लिक सर्व्हिस इज रिसिव्ड बाय द डेजिग्नेटेड ऑफिसर, ठीक आहे. म्हणजे ह्याला हे पूर्ण सगळं व्यवस्थित, जे जे काय काय लागतंय ते देऊन ह्याच्याकडे पोचलं, तर इथून ज्या दिवशी पोचले तिथपासून 30 दिवसापर्यंत, म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतोय बरं का, तर किती दिवस असतील, 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस, त्या दिवसापर्यंत हा टाइम तुमचा स्टिप्युलेटेड टाइम पिरियड कन्सिडर केला जातो, ठीक आहे. असं त्याचा अर्थ आहे. आता याच्यात पण असं नाही, इन जनरलच आहे, लक्षात ठेवण्यासारखं काय नाही. त्यानंतर द सेकंड काय, द डेजिग्नेटेड ऑफिसर शॅल ऑन रिसिट ऑफ द ॲप्लिकेशन, म्हणजे ह्याला ज्या वेळेला तुमचं ॲप्लिकेशन मिळते, इदर डायरेक्टली प्रोव्हाइड ऑर सँक्शन द पब्लिक सर्व्हिस, डायरेक्टली ह्याला प्रोव्हाइड करणार किंवा सँक्शन करणार पब्लिक सर्व्हिस विदिन द स्टिप्युलेटेड टाइम लिमिट, ह्या कालावधीत एवढ्या दिवसांच्या आत, ऑर रिजेक्ट द ॲप्लिकेशन आफ्टर रेकॉर्डिंग द रिझन्स इन रायटिंग, किंवा इथं डायरेक्टली याला सांगणार की मी नाही देऊ शकत ही माहिती, त्याचे रिझन्स त्याने रेकॉर्ड करायचे, ठीक आहे. रिझन्स इन रायटिंग फॉर सच रिजेक्शन, ठीक आहे, रायटिंगमध्ये रिझन्स रेकॉर्ड करायचे. The designated officer shall also communicate in writing to the applicant about the period within which an appeal may be made against his order. आता यानं रायटिंगमध्ये हे ऑर्डर फिक्स केली, ठीक आहे. आता हे समजा ह्यानं हिचं रायटिंगमध्ये फिक्स केलं, तर ह्या रायटिंगमध्ये त्याने हे पण मेन्शन करायचं की बाबा तू कुठं अपील करायचं आहे पहिला, अपील इथे इथं करायचं असं त्यानं तिथं लिहायचं, म्हणजे मेन्शन करायचं आहे, ठीक आहे. विदिन विच अन अपील मे बी मेड अगेन्स्ट हिज ऑर्डर, ह्याची ऑर्डर आहे ना ही, अँड द नेम, डेजिग्नेशन अँड ऑफिशियल ॲड्रेस ऑफ द फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी, ठीक आहे. त्या सगळ्यांचं, इवन दो त्या ऑथॉरिटीच्या पब्लिक साईटवरती हे सगळ्या गोष्टी मेन्शन असतील, पण तरी पण ह्यानं ॲप्लिकेशनमध्ये ह्या गोष्टी मेन्शन करणं बंधनकारक आहे, असं इतकं मिनिंग आहे. ही प्रोसेस लक्षात ठेवा. मी इलिजिबल पर्सन आहे, डेजिग्नेटेड ऑफिसरला ॲप्लिकेशन केलं, पूर्ण ॲस्पेक्टनं ॲप्लिकेशन रिसीव्ह झालं, तिथून पुढचा जो काय कालावधी ठरवलेला असेल हा स्टिप्युलेटेड टाइम असेल, याच्यामध्ये एकतर मेला डायरेक्टली प्रोव्हाइड करणार, नाही तर रिफ्यूज करणार. रिफ्यूज केलं तर एका रायटिंगमध्ये मी करणार की का रिफ्यूज केलं, त्याच्यामध्ये कोणाकडे अपील करायचं आहे हे त्याला सांगणार, बस एवढंच 5वं सेक्शन. त्यानंतर 6वं सेक्शन, मॉनिटरिंग स्टेटस ऑफ द ॲप्लिकेशन, ठीक आहे. एव्हरी एलिजिबल पर्सन हॅव्हिंग अप्लाइड फॉर एनी पब्लिक सर्व्हिस शॅल बी प्रोव्हाइडेड विथ युनिक ॲप्लिकेशन नंबर. मगाशीच म्हणलं मी कशासाठी दिलं असेल, मॉनिटर करायसाठी, by the concerned public authority so that he can monitor status of his application online, right, where such app system is in operation. म्हणजे जर अस्तित्वात असेल तर,
Every public authority shall be duly bound to update all the status of all applications regarding public services online where such system is in operation. म्हणजे पब्लिक ऑथॉरिटीला पण बंधनकारक केले की तुम्ही हे सगळे स्टेटस ऑनलाईन अपडेट करायचे आहेत की काय काय चालू आहे ते, तरच माझा ह्या युनिक ॲप्लिकेशन नंबरचा उपयोग होणार आहे ना. नाहीतर मी टाकलं आणि इथे इन्फॉर्मेशनच ह्याने जर फीड केली नसेल तर मला मिळणार कशी. ठीक आहे. सो बोथ एकमेकांना करस्पॉन्डिंग आहे ते. त्यानंतर 7 यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फॉर डिलिव्हरी ऑफ पब्लिक सर्व्हिसेस. बघितला कॉम्प्युटर होता त्याच्या बाजूला आय टी टेक्नॉलॉजी लिहिलं होतं म्हणून 6 आणि 7 एकत्र. ठीक आहे. मॉनिटर स्टेटस करतोय, आय टी टेक्नॉलॉजी वापरा तिथं. The government shall encourage and aspire all the public authorities to utilize information technology to deliver their respective public services within the stipulated time limit. बघा अजूनपर्यंत कुठंच त्यांनी स्टेप्युलेटेड टाइम लिमिट मेन्शन नाही केलेलं आहे. फक्त सांगतायत की ठराविक कालावधीमध्ये ठरवलेल्या कालावधीमध्ये तुम्ही हे द्या. इन जनरल इन्फॉर्मेशन चालू आहे अजूनपर्यंत. आपण फक्त 3 महिन्यांच्या आत त्यांनी हे सगळी माहिती द्यायची, हाच आपल्याला एक टाइम लिमिट आली आता अजूनपर्यंत. त्यानंतर सेक्शन नंबर 8. ठीक आहे. अपॉइंटमेंट ऑफ अपिलेट ऑथॉरिटीज. ठीक आहे. डेझिग्नेटेड ऑफिसर कडे दिलाय तर तो फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी जो सांगतो आपण मगाशी म्हणले, इथं म्हटलं ना ही फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीचं नाव बिव सगळं तो सांगतो. तर त्याचं डेझिग्नेशन काय असणार आहे, अपॉइंटमेंट कशी असणार आहे ते सांगतो. द पब्लिक ऑथॉरिटी शॅल अपॉइंट अन ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ ग्रुप बी. ठीक आहे. वर्ग ब म्हणजे ब, गट ब पेक्षा कमी नसलेला, कमी रँक नसलेला अधिकारी म्हणजे त्याच्यावरचा. ठीक आहे. असा अर्थ आपण घेणार ना. पब्लिक ऑथॉरिटी शॅल अपॉइंट अन ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ ग्रुप बी, म्हणजे ग्रुप बी च्या सगळे वरचे जे ऑफिसर असणार किंवा ग्रुप बी च्या इक्विव्हॅलंट रँकचे जे ऑफिसर असणार हे तुमचे पब्लिक ऑथॉरिटी सॉरी फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी असणार. हु इज सुपिरियर रँक ऑफ द डेझिग्नेटेड ऑफिसर. ठीक आहे. ह्या डेझिग्नेटेड ऑफिसरच्या पण सुपिरियर रँक असायला पाहिजे. ठीक आहे. आता ह्याच्याकडे अपील करतोय म्हणजे ह्याच्यापेक्षा तिची लॅंग्वेज जास्त असलीच पाहिजे ना, असं त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. डेझिग्नेटेड ऑफिसर पेक्षा जास्त रँक असलेला आणि ग्रुप बी पेक्षा कमी रँक नसलेला असा ऑफिसर हा पब्लिक ऑथॉरिटी अपॉइंट करते टू ऍक्ट ॲज अ फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी. ठीक आहे. कशासाठी अपील करतोय अपॉइंट, तर ऑब्विसली आपण अपील करणार आहे यांच्याकडं टू हिअर अँड डिसाइड द अपील. तुझा जो काय क्लेम आहे किंवा तुझं जे काय अपील आहे, तुझं जे काय ऑब्जेक्शन आहे ते तिथं ऐकून घेण्यासाठी आणि त्याच्यावरती तुमचा डिसिजन देण्यासाठी. फाइल्ड बाय अन इलिजिबल पर्सन. आपण इलिजिबल पर्सन करणार आहे ना अपील अगेन्स्ट द रिजेक्शन ऑफ हिज ॲप्लिकेशन. म्हणजे हे ना इथं सांगितलं की मी देत नाही माहिती तुला, तर ह्याच्यावर त्यामुळे आपण इथं आलोय ना या स्टेजला. दिली असती तर काय संबंधच येत नव्हता इथं याचा. और डिले इन प्रोव्हाइडिंग पब्लिक सर्व्हिसेस आफ्टर फॉलोइंग ड्यू प्रोसिजर ॲज मे बी प्रिस्क्राइब. ठीक आहे. संपला विषय इथपर्यंत. आता पुढं काय, द पब्लिक ऑथॉरिटी शाल अपॉइंट अन ऑफिसर हु इज सुपिरियर इन द रँक ऑफ द फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी. आता फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीचं सुपिरियर रँक म्हणजे काय असणार, जो डेझिग्नेटेड ऑफिसर पेक्षा जास्त रँकचा असला पाहिजे आणि ग्रुप बी किंवा इक्विव्हॅलंट रँक पेक्षा कमी नसला पाहिजे. ह्याच्यापेक्षा पण जास्त रँक असलेला असा हा सेकंड अपिलेट ऑथॉरिटी असतो. Public authority appoint an officer who is superior in rank of the first appellate authority to act as a second appellate authority to hear and decide the appeal filed by an eligible person as well as by the designated officer. Right. सेकंड अपिलेट ऑथॉरिटी हे डेझिग्नेटेड ऑफिसरनं पण अपील फाईल करू शकतो इथं अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ द फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी. म्हणजे थोडक्यात कळतं का तुम्हाला काय होतंय, याने इथं केले, हे तर मी अपील केलं एलिजिबल पर्सन ह्याच्याकडे अपील केलं फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीने. फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीनं ह्याला फटकारलं की तू असं का केलंस किंवा काय झालं. ह्याच्या अगेन्स्ट जर डिसिजन दिला नाही तर काय पुढे जायचा विषयच येत नाही. पुढे जाणार कोण, मग मी एलिजिबल पर्सन पुढे जाणार सेकंड अपिलेट ऑथॉरिटीकडं. ठीक आहे. पण ह्याच्या जर अगेन्स्ट यानं डिसिजन दिला तर मला काय प्रॉब्लेम येणार नाही ना एलिजिबल पर्सनला. मग प्रॉब्लेम येणार कोणाला, ह्या डेझिग्नेटेड ऑफिसरला. मग डेझिग्नेटेड ऑफिसर ह्याच्या अपील हा जो डिसिजन देतोय ह्याच्या अगेन्स्ट परत इथं अपील फाईल करणार की असं असं यानं हे केलंय किंवा काय त्याचं कन्सर्न असेल तर. ठीक आहे. पण हेनं जर ह्याच्या अगेन्स्ट दिलं तर मी करणार आहे इथं. ठीक आहे. म्हणजे हा दोघांचा दुवा आहे हा मधला. ठीक आहे. असं लक्षात ठेवा. राईट. कुठं होतो आपण. हा
The public authority shall appoint an officer who is a superior in rank of the first appellate authority to act as a second appellate authority to hear and decide the appeal filed by an eligible person as well as the designated officer. ठीक आहे, या दोघांचा निवारण तक्रार निवारण करता हा कोण होता? फर्स्ट अपीलेट ऑथॉरिटी होता ना. मग त्याच्या अगेन्स्ट आयदर ही और आयदर ही ह्या दोघांपैकी कोणतरी अपील करणार. द ऑर्डर ऑफ द फर्स्ट अपीलेट ऑथॉरिटी. राईट, संपला विषय एवढाच आहे इथं. फक्त लक्षात ठेवा की ग्रुप बी और इक्विव्हॅलंट रँक who is a superior in the rank of the designated officer will work as a first appellate authority, and the one who is the superior in the rank of the first appellate authority who will so that person will work as a second appellate authority. एवढं लक्षात ठेवा. आता हे अपील झाले. त्याच्यानंतर तुमचे परत अपील सेक्शन 9 नंबर, एनी एलिजिबल पर्सन हुज ॲप्लिकेशन इज रिजेक्टेड अंडर सबसेक्शन 2. बरोबर. आता सबसेक्शन 2 म्हणजे इथं रिजेक्ट झाले. ऑफ सेक्शन 5 मध्ये रिजेक्ट झाले. ठीक आहे, इथं 5 मध्ये सबसेक्शन 2 मध्ये तुमचं हा रिजेक्ट केलाय, इथं तुम्हाला सांगितलं ना हे रिजेक्ट केलंय. मग हा व्यक्ती काय करणार? who is not provided the public service within stipulated time limit may file an appeal before the first appellate authority within the period of 30 days from the date of receipt of order of rejection. म्हणजे बघा, हे ना आता इथं रिजेक्ट केलं, हे ना रिजेक्ट केल्याच्या 30 दिवसाच्या आतमध्ये हे ना इथं अपील फाईल करायचं. किती? 30 दिवसाच्या आतमध्ये. हे नोट डाऊन करून घ्या. एक डायग्राम तयार करून घ्यायचे तुमच्या वहीमध्ये, एक तुमच्या अंडरस्टँडिंग नुसार. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ते डायग्राम फॉर्म मध्ये लक्षात राहिलं ना की जास्त अंडरस्टँडिंग होते. तर त्याच्या जो अगेन्स्ट जो असणार आहे ना अपील, तो फर्स्ट अपीलेट ऑथॉरिटीकडे कोण करतो? एलिजिबल पर्सन करतो 30 दिवसांच्या आत, रिजेक्शन नंतर, ऑर द एक्सपायरी ऑफ द स्टिप्युलेटेड टाइम लिमिट. दोन्हीपैकी एक असतं. ठीक आहे, ते दोन्हीपैकी एक कधी करू शकतो. म्हणजे स्टिप्युलेटेड टाइम लिमिट त्याचं समजा फॉर एक्झाम्पल 30 दिवस 40 दिवस असतात, तर 40 दिवसानंतर करेल एकतर ऍप्लिकेशन अपील, नाहीतर त्या 30 दिवसांच्या आतमध्ये करेल. ठीक आहे. provided that the first appellate authority may in exceptional cases admit the appeal even after the expiry period of 30 days. म्हणजे फर्स्ट अपीलेट ऑथॉरिटीला जरी 30 दिवसांचा कालावधी विहित केला असला की ह्या कालावधीमध्ये तुम्ही ऍप्लिकेशन स्वीकार करा, तरी सुद्धा काही अनएक्सपेक्शनल कंडिशन्समध्ये, एक्सेप्शनल केसेसमध्ये फर्स्ट अपीलेट ऑथॉरिटी ह्या आपल्या एलिजिबल पर्सन्सचं ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट करते, सब्जेक्ट टू द मॅक्झिमम पिरियड ऑफ 90 डेज. ठीक आहे, 90 दिवसांच्या कालावधीपर्यंत, 30 दिवस ते 90 दिवसांच्या कालावधीपर्यंत ऍप्लिकेशन हे ऍक्सेप्ट करते. इफ इट इज सॅटिस्फाईड दॅट द ॲप्लियंट वॉज प्रिव्हेंटेड बाय सफिशियंट कॉज फ्रॉम फिलिंग द अपील इन द टाइम. त्यानंतर द फर्स्ट अपीलेट ऑथॉरिटी मे डायरेक्ट द डेझिग्नेटेड ऑफिसर टू प्रोव्हाइड द सर्व्हिस टू द एलिजिबल पर्सन विदिन द पिरियड ॲज ही मे स्पेसिफाय इन इज ऑर्डर. ठीक आहे, फर्स्ट अपीलेट ऑथॉरिटी ही डायरेक्ट सुद्धा करू शकते डेझिग्नेट ऑफिसरला. हा अपील कोणाच्या अगेन्स्ट, म्हणजे हा डिसिजन कोणाच्या अगेन्स्ट जातोय बघा? डेझिग्नेट ऑफिसरचा. जे आपण 2 केस डिस्कस केल्या होत्या ना पहिला, हा आपण एलिजिबल पर्सन कधी अपील करतोय? ज्या वेळेला फेवरमध्ये डेझिग्नेटेड ऑफिसरच्या डिसिजन जातोय. पण डेझिग्नेटेड ऑफिसर कधी अपील करणार? ज्या वेळेला ह्याच्या अगेन्स्ट जातोय. पण आता ह्या आपण त्याच्या अगेन्स्ट चाललोय. ठीक आहे, तर फर्स्ट अपीलेट ऑथॉरिटी मे डायरेक्ट द डेझिग्नेटेड ऑफिसर टू प्रोव्हाइड द सर्व्हिस to the eligible person within such period as he may specify in this order, but which shall not ordinarily exceed the stipulated time limit. ठीक आहे, जो काय स्टिप्युलेटेड टाइम लिमिट आहे ना त्याच्या आतमध्येच ते प्रोव्हाइड करा असं म्हणून त्याला सांगू शकतो तो फर्स्ट याला डेझिग्नेटेड ऑफिसरला. ऑर ही मे रिजेक्ट द अपील विदिन द पिरियड ऑफ 30 डेज. किंवा 30 दिवसांच्या आतमध्ये ते अपील रिजेक्ट करू शकतं फ्रॉम द डेट ऑफ फायलिंग ऑफ द अपील आफ्टर रेकॉर्डिंग द रिझन्स इन द रायटिंग ऑफ सच रिजेक्शन. ठीक आहे, संपला विषय. प्रोव्हाइडेड दॅट बिफोर डिसाइडिंग द अपील, हा अपील डिसाइड करायच्या आधी द फर्स्ट अपीलेट ऑथॉरिटी शॅल गिव्ह अन ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिईंग हर्ड टू द अपीलंट ॲज वेल ॲज द डेझिग्नेटेड ऑफिसर. दोघांना पण चान्स देते की तुम्ही या इथं प्रेझेंट व्हा आणि तुम्ही सांगा का तुमची काय कारण आहेत किंवा काय असतील ते. ठीक आहे, ऑर एनी ऑफ हिज सबऑर्डिनेट, म्हणजे इधर इथं फर्स्ट अपीलेट ऑथॉरिटी असणार, ऑर ह्यानं जर कोणी सबऑर्डिनेट त्याच्या अंडर अपॉइंट केला असेल, ड्युली ऑथराइज असेल सेम पर्पजसाठी, म्हणजे फर्स्ट अपील रिसिव्ह करण्यासाठी जर असेल, तर असा व्यक्ती सुद्धा हिअरिंग देऊ शकतो यांना, असं त्याचा अर्थ आहे. त्यानंतर काय म्हणतात ते, अ सेकंड अपील अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ द फर्स्ट अपीलेट ऑथॉरिटी शाल
लाई टू द सेकंड अपिलेट ऑथॉरिटी. सेकंड अपील आपण कुणाच्या अगेन्स्ट करणार? फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीच्या अगेन्स्ट. ठीक आहे. किती दिवसामध्ये करायचं? अगेन 30 दिवसांमध्ये करायचं आहे. आणि फ्रॉम द डेट ऑन विच द ऑर्डर ऑफ द फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी, म्हणजे फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीनं जर त्याचा डिसिजन दिलाय त्याच्यानंतर 30 दिवसाच्या आत आयदर कोण तुमचा हा एलिजिबल पर्सन और फर्स्ट डेझिग्नेटेड ऑफिसर अपील करणार आहे सेकंड वाल्याकडे विदिन 30 दिवसामध्ये पहिल्या ऑथॉरिटीचा डिसिजन मिळाल्यानंतर. ठीक आहे. इज रिसिव्ड और आफ्टर 45 डेज फ्रॉम द डेट ऑफ फायलिंग ऑफ द फर्स्ट अपील, किंवा त्यांनी जो फर्स्ट अपील फाईल केलेला असतो ना फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीकडून, त्यापासून 45 दिवसांमध्ये किंवा त्यांचा डिसिजन मिळाल्यापासून 30 दिवसांमध्ये. ठीक आहे. ह्या दोन्हींपैकी. ठीक आहे. हा थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे, लक्षात ठेवा. आता तुम्हाला मी सरळ सांगतो. हा तुमचा एलिजिबल पर्सन, हा तुमचा डेझिग्नेटेड ऑफिसर, याने इथं रिजेक्ट केला तुमचं अप्लिकेशन, म्हणून तुम्ही अपील केला फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीकडे, राईट. मग ह्याच्यावरचा जो काय डिसिजन असेल, यानं डिसिजन दिला, समजा काय XYZ डिसिजन दिला, ह्यानं डिसिजन द्यायच्या नंतर 30 दिवसांच्या आतमध्ये तुमचा हा सेकंड अपील असला पाहिजे. ठीक आहे. जनरली. ठीक आहे. किंवा आफ्टर 45 डेज, म्हणजे फर्स्ट अपील तुम्ही जो फाईल केलाय ज्या दिवशी, त्याच्यानंतर 45 दिवसांच्या आतमध्ये, असे 2 टाइम लिमिट्स आहेत तिथं. ठीक आहे. 30 डेज आणि 45 डेज. हे लक्षात ठेवा. तुम्ही व्यवस्थित रीड केल्यात ना की बरोबर जातं. समजून व्यवस्थित रीड करा. आता प्रोव्हाइडेड दॅट द सेकंड अपिलेट ऑथॉरिटी मे इन एक्सेप्शनल केसेस ऍडमिट द अपील इव्हन आफ्टर द एक्सपायर्ड पिरियड ऑफ 35 डेज और 45 डेज. ठीक आहे. सुरुवातीच्या काळामध्ये फक्त 30 दिवसाचा होता आणि एक्सटेंडेड टाइम पिरियड हा 90 दिवसापर्यंत होता. पण इथं टाइम पिरियड 2 आहेत ना, एकतर 30 दिवस किंवा 45 दिवस. ह्याच्यानंतर पण ते ऍक्सेप्ट करू शकते मॅक्झिमम पिरियड ऑफ 90 डेज. ठीक आहे. सेकंड अपिलेट ऑथॉरिटी, राईट. if it is satisfied that the appellant was prevented by sufficient cause from filing an appeal in the time. आता the second appellate authority may direct the designated officer to provide the service to the appellant within such period as he may specify in his order. ठीक आहे. सेकंड अपिलेट ऑथॉरिटी काय करू शकते? जो कोण अपिलेंट आहे, अपिलेंट तो कोण असणार आहे? एलिजिबल पर्सन. ह्याला तू माहिती पुरव, डेझिग्नेटेड ऑफिसरला सांगणार, ते स्पेसिफाय करणार किती दिवसामध्ये पुरव, और ही मे रिजेक्ट द अपील विदिन द पिरियड ऑफ 45 डेज. सेकंड अपिलेट ऑथॉरिटीचं रिजेक्शनचं टायमिंग किती असतं बघा? 45 डेजमध्ये. आणि ह्याचं रिजेक्शनचं टायमिंग काय आहे तिथं? फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीचं काय आहे रिजेक्शन टायमिंग? रिजेक्ट द अपील विदिन पिरियड ऑफ 30 डेज. ठीक आहे. इथं 30 डेज आहे आणि इथं 45 डेज आहे. ठीक आहे. याचा कम्पॅरेटिव्हली तुम्ही डायग्राम बनवा बरं का, तुम्हाला त्याशिवाय डोक्यामध्ये शिरणार नाहीत. फक्त जर इन जनरलच काय एकदम आठवत नसेल तर कसं करायचं माहिती आहे का? फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी पहिला येते, सेकंड वाली दुसरा येते ना, तर सेकंड वालीचा रिजेक्शनचा टाइम याच्यापेक्षा जास्त असणार. ठीक आहे. इथं 30 असणार, तर इथं 45 असणार. हे इन जनरल. पण हे कधी तुम्हाला तुक्के मारायचे आहेत का? नाही ना. तर तुम्हाला इन जेवढा टाइम आहे म्हटल्यानंतर तुम्ही हे करू शकता, राईट. तर तुम्ही तसं करा. Provided that before issuing any order or second appellate authority shall give an opportunity of being heard to the appellant as well as designated officer or his subordinate duly authorized for this purpose. ठीक आहे. सेकंड अपिलेट ऑथॉरिटी काय करू शकतं? अपिलंट किंवा जो पण डेझिग्नेटेड ऑफिसर असतो किंवा त्याचा जो सबऑर्डिनेट असतो ऑफिसर, त्याला ऐकण्याची संधी देते. त्याच्यानंतर 5वं काय आहे? The first appellate authority and the second appellate authority, while deciding an appeal, shall have the same powers as are vested in the civil court under the Code of Civil Procedure 1908. ठीक आहे. म्हणजे जे दिवाणी न्यायाधीश असतात, दिवाणी न्यायालय असतं ना, डिस्ट्रिक्ट कोर्ट वगैरे, तर त्यांना ज्या पॉवर असतात अंडर कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908, त्या सेम पॉवर्स या फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी आणि सेकंड अपिलेट ऑथॉरिटीला असतात. कोणत्या बाबतीत? इन रिस्पेक्ट ऑफ द फॉलोइंग मॅटर्स, नेमली कुठले मॅटर्स? रिक्वायरिंग द प्रोडक्शन ऑफ इन्स्पेक्शन ऑफ डॉक्युमेंट अँड रेकॉर्ड. म्हणजे तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्ही एखादी काही कागदपत्र किंवा रेकॉर्ड असतील ते आमच्या छाननीसाठी आमच्या समोर सादर करा. म्हणजे काय? रिक्वायरिंग द प्रोडक्शन अँड इन्स्पेक्शन ऑफ डॉक्युमेंट्स ऑर रेकॉर्ड्स. ठीक आहे. इश्युइंग समन्स फॉर हिअरिंग. आता जर हिअरिंग असली, ठीक आहे, हिअरिंगमध्ये आपण तिथं काय वर बघितलंय की तुमचा एलिजिबल पर्सन किंवा डेझिग्नेटेड पर्सन ऑफिसर या दोघांची हिअरिंग घेतली जाते. ठीक आहे.
मग त्यांना एक नोटीस पाठवली जाते, समन्स पाठवतं ना आपल्याला सिव्हिल कोर्ट, की ह्या तारखे तुमची हिअरिंग आहे आणि त्या दिवशी तुम्ही हजर राहा. तुम्ही जर हजर राहिला नाहीत तर एकाची बाजू ऐकून घेऊन निकाल देण्यात येईल, असं थोडक्यात तो समन्स असतो. ठीक आहे. तर त्या समन्स इश्युइंग करतात, त्या इश्यू करू शकतो कोण? फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी आणि सेकंड अपिलेट ऑथॉरिटी. अँड एनी अदर मॅटर विच मे बी प्रिस्क्राईब्ड. प्रिस्क्राईब्ड म्हणजे आपण काय बघितले, प्रिस्क्राईब्डची डेफिनेशन, प्रिस्क्राईब अंडर द रूल्स ऑफ दिस ऍक्ट. ठीक आहे. जे काही रूल्समध्ये जे मॅटर उर्वरित असतील, आपल्याला रूल्स आता स्टडीला नाहीत त्यामुळे ते काय करणं गरजेचं नाही. बट एनी अदर मॅटर विच मे बी प्रिस्क्राईब. इथपर्यंत झाले सेक्शन 9, राईट. आता सेक्शन 10. If the first appellate authority is of the opinion that the designate officer has failed to provide public service without sufficient and reasonable cause, then he shall impose a penalty. ठीक आहे. फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीला असं वाटलं की डेजिग्नेटेड ऑफिसर हा फेल झालाय पब्लिक सर्व्हिस प्रोव्हाइड करायला, तर त्याला पेनल्टी करते. किती पेनल्टी करते? तर नॉट लेस दॅन ₹500 बट विच मे एक्सटेंड टू ₹5,000. म्हणजे 500 ते 5,000 रुपयापर्यंत पेनल्टी लावू शकते. म्हणून तर ते दुसऱ्या अपीलला जात आहे ना, कोणतो आपला डेजिग्नेटेड ऑफिसर. ठीक आहे. ह्या गोष्टी सगळ्या येतात. एक गोष्ट बाहेर पडते बघा. ऑर ऑफ सच अमाऊंट ॲज मे बी रिवाइज बाय द स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंटनं एखादं नोटिफिकेशन काढून रिवाइज केलं तर ह्या अमाऊंट बदलू पण शकतात फ्रॉम टाइम टू टाइम बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट. बट अजून तरी बदललेलं नाही. ठीक आहे. If the second appellate authority also of the opinion that designated officer has made a default, म्हणजे हा डेजिग्नेटेड ऑफिसर इथं त्याला पेनल्टी बसली, हा आला सेकंडवाल्याकडं. सेकंडवाल्याला पण वाटलं की नाही बाबा बरोबर आहे, फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीनं बरोबर सांगितलं की ह्याच्यावरती ह्यानं डिफॉल्ट केला इन प्रोव्हाइडिंग द पब्लिक सर्व्हिस विदिन द स्टिप्युलेटेड टाइम लिमिट विदाउट सफिशियंट अँड रिजनेबल कॉज, ही मे कन्फर्म ऑर व्हेरी द पेनल्टी. एक तर तो कन्फर्म करणार की नाही 500 ते 5,000 मध्ये तुला 5,000 फाईन बसला नाही, तू 5,000च दे, किंवा 5,000 जर बसलाय तर 4,000 दे. ऑर व्हॅरी द पेनल्टी, व्हॅरी करतो तो. इम्पोज बाय द फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी आफ्टर रेकॉर्डिंग रिझन्स इन रायटिंग. रिझन सांगणार ना हा, की मी का झालंय माझ्याकडनं कसूर किंवा काय. ह्याच्यामध्ये जर कमी केली तर केली. कोण करू शकतो? सेकंड अपिलेट ऑथॉरिटी करू शकतो. प्रोव्हाइडेड दॅट द डेजिग्नेटेड ऑफिसर शॅल बी गिवन अ रिजनेबल ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिईंग हर्ड. ठीक आहे. ह्या डेजिग्नेटेड ऑफिसरला प्रत्येक वेळेला रिजनेबल ऑपॉर्च्युनिटी दिली जाते ना, बिकॉज दिस फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी अँड द सेकंड अपिलेट ऑथॉरिटी आर वर्किंग ॲज लाईक अ सिव्हिल कोड प्रोसिजर 1908 ना. मग त्याच्या अंडर ही प्रोव्हिजन्स असतात ना, त्याच्यासारखं वर्क करतात, म्हणजे दोघांना पण ऐकून घेण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. So designated officer shall be given a reasonable opportunity of being heard before any penalty is imposed on him by the first appellate authority or the second appellate authority, right? कारण ते दोघं अंडर ॲज लाईक वर्किंग लाईक 1908 सिव्हिल कोड ऑफ प्रोसिजर, राईट. त्यानंतर इफ द चीफ कमिशनर ऑर द कमिशनर, हां, आता हे कुठनं आले बाबा, मागासपासून चालू होतं आपलं काय, एक तर डेजिग्नेटेड ऑफिसर, त्याच्यानंतर एलिजिबल पर्सन, त्याच्यानंतर फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी आणि सेकंड अपिलेट ऑथॉरिटी. आता चीफ कमिशनर आणि कमिशनर कुठला आले? हा पण जो म्हटला होता ना 12चे अधिकारी झाल्यानंतर 13मध्ये हे आले ना. हे दोघं 12चे निघाले. कोण? तुमचा डेजिग्नेटेड ऑफिसर. म्हणून तर 13वाल्याला यायला लागले ना. ते आहेत ते, हे त्या कमिशन मधले. इफ द चीफ कमिशनर ऑर द कमिशनर इज ऑफ द ओपिनियन दॅट द फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी हॅड रिपीटेडली फेल्ड टू डिसाइड द अपील. आता तुम्हाला लक्षात येते का बघा, जो एलिजिबल पर्सन आणि डेजिग्नेटेड ऑफिसर होता त्याच्यावरती वचक बसवणारे होते फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी आणि सेकंड अपिलेट ऑथॉरिटी. ठीक आहे. आता फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी आणि सेकंड अपिलेट ऑथॉरिटीवरती वचक बसवणारे कोण आहेत? तर चीफ कमिशनर आणि कमिशनर. कळतंय? मग त्यांना जर वाटलं की फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी हॅड रिपीटेडली फेल्ड टू डिसाइड द अपील, अपील हा डिसाइडच करत नाही विदिन द स्पेसिफाईड टाइम, म्हणजे तो 30 दिवसांचा, 45 दिवसांचा, 90 दिवसांचा जो आपण कालावधी बघितला ना, त्या कालावधीमध्ये हा रिपीटेडली फेल होतोय असं निदर्शनास आले या लोकांच्या. ठीक आहे. विदाउट एनी सफिशियंट अँड रिजनेबल कॉज, काहीच कारण नसताना, ऑर अनड्युली ट्राईड टू प्रोटेक्ट द डेजिग्नेटेड ऑफिसर, म्हणजे फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी डेजिग्नेटेड ऑफिसरला अगेन्स्ट अपील ऑफ दॅट एलिजिबल पर्सन प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करत असेल,
देन ही शॅल इम्पोज अ पेनॉल्टी ऑन द फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी. कोण करते? हा फर्स्ट वाला ना, तर त्याच्यावरती पेनल्टी करणार, विच शॅल नॉट बी लेस दॅन द 500 रुपीज बट एक्सटेंड टू द 5000. सेम पेनल्टी ₹500 to 5000. म्हणजे जी डेझिग्नेटेड ऑफिसरला असते ती सेम पेनल्टी हा इथं अपॉइंट करतो. or such amount as may be revised by the state government from time to time by the notification in the official gazette, provided that the first appellate authority shall be given a reasonable opportunity of being heard before any penalty is imposed on it. ही एक कसं आहे माहिती आहे का, तुम्ही एखाद्या लग्नाला गेला तर तिथं सरबत प्यायला देतच ना, त्यासारखं आहे ते, की रिजनेबल ऑपॉर्च्युनिटी घ्या, त्यातून बिईंग हर्ड, ती एक प्रक्रिया करतात ती कम्प्लीट. जर दोषी मिळालं तर ते करणारच आहेत इम्पोज, ठीक आहे, बट एक प्रोसिजर असते. त्यानंतर 11 मध्ये काय, प्रोसिजर फॉर रिकव्हरी ऑफ पेनल्टी. ठीक आहे, पेनल्टी ते इम्पोज केले 500 आणि 5000, पण कधी केव्हा किती कालावधीत घ्यायची? द अपिलेट ऑथॉरिटी कन्सर्न्ड ऑर द कमिशन, ऑर का म्हणलं इथं, अपिलेट ऑथॉरिटी म्हणजे किंवा फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी किंवा सेकंड अपिलेट ऑथॉरिटी, या दोघांपैकी कोणी जर पेनल्टी मारली असेल डेझिग्नेटेड ऑफिसरवरती, किंवा कमिशननं पेनल्टी मारली असेल फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीवरती किंवा सेकंड अपिलेट ऑथॉरिटीवरती, शाल कम्युनिकेट टू द डेझिग्नेटेड ऑफिसर ऑर द फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी ॲज वेल ॲज टू द पब्लिक ऑथॉरिटी अबाउट द अमाऊंट ऑफ पेनल्टी. किती पेनल्टी मारली हे त्यांना सांगायला लागतंय, त्या जिने कोणी मारली त्यांनी. इम्पोज इन रायटिंग. त्याच्यानंतर द डेझिग्नेटेड ऑफिसर ऑर द फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी ॲज द केस मे बी, म्हणजे कोण असणार आहे तर डेझिग्नेटेड ऑफिसर असणार आहे, किंवा पेनल्टी जर कमिशननं मारली असली तर तो फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी असणार आहे. ठीक आहे, ॲज द केस मे बी शॅल पे द अमाऊंट ऑफ पेनल्टी विदिन पिरियड ऑफ 30 days. 30 दिवसांच्या आतमध्ये त्याने पेनल्टी पे करायची आहे फ्रॉम द डेट ऑफ रिसिट ऑफ सच कम्युनिकेशन, फेलिंग विच कम्पिटंट ऑथॉरिटी शॅल रिकवर द अमाऊंट ऑफ पेनल्टी फ्रॉम द सॅलरी. जर तू इकडनं देत नाही ना तर मी तिकडनं देतो, मग ती कम्पिटंट ऑथॉरिटी म्हणजे कमिशन ऑर दॅट दुसरं कोण येतं ते अपिलेट फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी. ठीक आहे, हे काय करणार की त्याच्या जो काय पगार असतो त्या डेझिग्नेट ऑफिसरचा किंवा त्या फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीच्या ऑफिसरचा, त्याच्या पगारामधनं ही कम्पिटंट ऑथॉरिटी रिकवर करते. शॅल रिकवर द अमाऊंट ऑफ पेनल्टी फ्रॉम द सॅलरी ऑफ द कन्सर्न डेझिग्नेटेड ऑफिसर ऑर द फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी ॲज द केस मे बी. एवढंच आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की पेनल्टी ही 30 दिवसांच्या आत घ्यायची असते, दिली नाही तर त्याच्या पगारातनं काढून घ्यायची. प्रोसिजर फॉर फिक्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी ऑन द डेझिग्नेटेड ऑफिसर फॉर द रिपीटेड फेल्युअर्स. आता हा रिपीटेड फेल्युअर्स करणारा डेझिग्नेटेड ऑफिसर आहे. ठीक आहे, आता याची रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स कशी करायची? द कम्पिटंट ऑथॉरिटी आफ्टर रिसिव्हिंग अन इंटिमेशन फ्रॉम द सेकंड अपिलेट ऑथॉरिटी अबाउट द रिपीटेड फेल्युअर्स कमिटेड बाय द कन्सर्न डेझिग्नेटेड ऑफिसर. म्हणजे फर्स्ट वाल्यानं पुढे गेलंय तो अपील आणि सेकंड वाला सांगतोय की आम्ही याला डायरेक्शन देऊन पण हा डेझिग्नेटेड ऑफिसर कायम त्यात चुका करतोय आणि हा त्याचा रिपीटेड फेल्युअर होतोय आणि प्रोव्हाइड करत नाही पब्लिक सर्व्हिस, और रिपीटेड डिले करतोय, सांगून सुद्धा मुद्दाम उशीर करतोय इन प्रोव्हाइडिंग पब्लिक सर्व्हिसेस ॲज वेल ॲज रिपीटेड फेल्युअर टू कम्प्लाय विथ द डायरेक्शन ऑफ द अपिलेट ऑथॉरिटीज. म्हणजे सेकंड अपिलेट ऑथॉरिटी कायम त्याला सांगते की अरे तू बाबा त्याला कर प्रोव्हाइड, ठीक आहे, तू त्याला इन्फॉर्मेशन कर प्रोव्हाइड, बट हा रिपीटेडली फेल्युअर करतोय डेझिग्नेटेड ऑफिसर. शाल इश्यू अ शो कॉज नोटीस टू द डेझिग्नेटेड ऑफिसर. म्हणजे कोण? कम्पिटंट ऑथॉरिटी जी असते ना, ज्याच्या अंडर हे ऑफिसर सगळे अपॉइंट झालेत, ती डायरेक्टली शो कॉज नोटीस पाठवते कोणाला? ह्याला डेझिग्नेटेड ऑफिसरला, की का रे बाबा तुझ्याकडनं का असं होतंय, तू आम्हाला याचं कारण दे. शो कॉज म्हणजे काय? याचं कारण सांग की का इश्यू करायला तो फेल होतो. ठीक आहे, विदिन द पिरियड ऑफ 15 days. इतकंच लक्षात ठेवायचं, शो कॉज नोटीसचा पिरियड असतो 15 days. वाय अ डिसिप्लिनरी ॲक्शन शुड नॉट बी इनिशिएटेड अगेन्स्ट हिम. त्या शो कॉज नोटीसमध्ये असं केलेलं असतं की आम्ही तुमच्या वरती असं आमच्यावरती इथं रिपीटेडली फेल्युअर होत आहेत म्हणून आमच्याकडे तक्रार आली, आम्ही या तक्रारीवरती तुमच्यावरती ॲक्शन का घेऊ नये ह्याचं तुम्ही शो कॉज दाखवा, असं थोडक्यात ती एक मायना असतो त्याचा. ठीक आहे, तर ही 15 दिवसांची असते. द कम्पिटंट ऑथॉरिटी शॅल इनिशिएट ॲप्रोप्रिएट डिसिप्लिनरी प्रोसिडिंग्स अगेन द डेझिग्नेटेड ऑफिसर अंडर द कंडक्ट अँड डिसिप्लिन रूल ॲज ॲप्लिकेबल. ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं, 15 दिवस. The designated officer against whom such notice is issued by represent to the competent authority concerned
विदिन द पिरियड ऑफ 15 days फ्रॉम द डेट ऑफ रिसिट ऑफ सच नोटीस. ठीक आहे. आता जो डेझिग्नेटेड ऑफिसर असतो ज्याच्या अगेन्स्ट ही नोटीस पब्लिश झालेली आहे, इश्यू झालेली आहे, तो रिप्रेझेंट व्हायला म्हणजे तो सादर करायला पाहिजे कॉम्पिटंट ऑथॉरिटीला 15 दिवसांच्या आत. त्याच्यासमोर काय म्हणतात तो हजर राहायला पाहिजे. इन केस ऑफ नो सच रिप्रेझेंट म्हणजे रिप्रेझेंटेशन म्हणजे काय थोडक्यात तो शो कॉज नोटीस देणार आहे तिथं की का असं केलं. ठीक आहे. इन केस नो सच रिप्रेझेंटेशन इज रिसिव्ड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी विदिन द स्पेसिफाईड पिरियड म्हणजे किती 15 दिवसांच्या आत, ऑर एक्सप्लेनेशन रिसिव्ड इज नॉट फाउंड सॅटिस्फॅक्शन, किंवा त्यानं जे कारण सांगितलंय शो कॉज केलाय तर काहीतरी उगाच त्यांना वाटलं सॅटिस्फॅक्शन नाही झालं, तर काय करते कॉम्पिटंट authority shall proceed with the departmental inquiry as laid down in the conduct and disciplinary rule of the public authority. म्हणजे काय लगा इथं थोडक्यात सीन कसं झालाय की कॉम्पिटंट ऑथॉरिटीला सेकंड अपॉइंटेड ऑथॉरिटीने सांगितलं की आम्ही डेझिग्नेट ऑफिसरला वारंवार सांगतोय की तू दे बाबा इन्फॉर्मेशन, पण तो देत नाही. तर कॉम्पिटंट ऑथॉरिटी 15 दिवसांची शो कॉज नोटीस याला पाठवते. तिथून पुढे 15 दिवसाच्या आतमध्ये डेझिग्नेटेड ऑफिसरला दाखवायचं की का शो कॉज करायचं. ते जर दाखवलं नाही आणि जर त्यांना सॅटिस्फॅक्टरी झालं नाही कॉम्पिटंट ऑथॉरिटी, तर डायरेक्टली त्याच्यावरती डिपार्टमेंटल एन्क्वायरी लागू होते. provided that if the competent authority finds reasonable and justified ground in favor of the designated officer, ठीक है, and comes to the conclusion that delay in the delivery of service to the eligible person was not attributable to him but was attributable to some other designated officer. म्हणजे कॉम्पिटंट ऑथॉरिटीच्या असं निदर्शनास आलं की हा डेझिग्नेटेड ऑफिसरचे रिपीटेड फेल्युअर्स होतात ना, ते त्याच्यामुळे होत नाहीत, एखाद्या दुसऱ्या कुठल्या तरी डेझिग्नेटेड ऑफिसरच्या मुळे हे रिपीटेड फेल्युअर्स झालेत, तर ती काय करते, इट शॅल बी लॉफुल फॉर द कॉम्पिटंट ऑथॉरिटी टू विथड्रॉ द नोटीस अगेन्स्ट हिम. मग कॉम्पिटंट ऑथॉरिटीला ज्या फर्स्ट हा जो डेझिग्नेटेड ऑफिसर आहे याच्यावरती जी डिपार्टमेंटवर एन्क्वायरीची नोटीस पाठवली ना तिने किंवा शो कॉजची नोटीस पाठवली आहे, तर ती काढून घ्या म्हणजे विड्रॉ करून घेणं हे बंधनकारक असतं, लॉफुल असतं बरं का, ऑब्लिगेटरी असतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर व्हाईल फिक्सिंग द रिस्पॉन्सिबिलिटी ऑन द डेझिग्नेटेड ऑफिसर अंडर दिस ऍक्ट, ठीक आहे, द कॉम्पिटंट ऑथॉरिटी शॅल फॉलो द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. म्हणजे काय म्हणतात ते नॅचरल जस्टिस म्हणजे तुम्हाला थोडक्यात माहिती आहे ना की नैसर्गिक न्याय तत्व जे असतं ना त्याच्या अंडर डेझिग्नेटेड ऑफिसर वरती रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करताना कॉम्पिटंट ऑथॉरिटी त्या अकॉर्डिंगली वर्क करते बिफोर पासिंग द ऑर्डर इन दॅट रिस्पेक्ट अँड गिव्ह रिझनेबल ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिईंग हर्ड टू द डेझिग्नेटेड ऑफिसर. देन 13 12चे ऑफिसर झाले सगळे हे 12चे. आता आलं 13ला कॉन्स्टिट्यूशन ऑफ महाराष्ट्र स्टेट राईट टू सर्व्हिस कमिशन. आता 13A मध्ये पण काय बघितलं होतं कॉन्स्टिट्यूशन ना, the state government by notification in the official gazette constitute commission to be called as the Maharashtra State Commission to Right to Service, provided that till the time of the commission is constituted by the state government, the government by notification in the official gazette म्हणजे जोपर्यंत हे कॉन्स्टिट्यूट व्हायचं आहे enters the powers and functions of the commission to the divisional commissioners in each revenue division or any government officer. ठीक आहे. कोणाला डेलिगेट झाले ते पॉवर जोपर्यंत हे फॉर्म होत नाही ते डिव्हिजनल कमिशनर इन ईच रेव्हेन्यू डिव्हिजन किंवा एनी अदर गव्हर्नमेंट ऑफिसरला हे पॉवर डेलिगेट झाले जोपर्यंत हे अप्लाय होत नाही, कॉन्स्टिट्यूट होत नाही तोपर्यंत. ठीक आहे. आता 13(2) आता याच्यामध्ये कोण कोण कन्सिस्ट करतात आपण बघितलं होतं ना. 13(2) मध्ये कोण आहेत, स्टेट चीफ कमिशनर फॉर द राईट टू सर्व्हिस हॅव्हिंग ज्युरिस्डिक्शन फॉर मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट अँड मुंबई सब अर्बन डिस्ट्रिक्ट. हां, अँड वन स्टेट कमिशनर. ठीक आहे, स्टेट चीफ कमिशनर आहे, इथं चीफ आहे SCC आणि इथं SC आहे. वन स्टेट कमिशनर फॉर राईट टू सर्व्हिस हॅव्हिंग ज्युरिस्डिक्शन फॉर इच करस्पॉन्डिंग रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट डिव्हिजन एक्सक्लुडिंग द एरिया ऑफ मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट अँड मुंबई सब अर्बन डिस्ट्रिक्ट. ठीक आहे, फॉर इच दिले हा, एकच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात म्हणाल तुम्ही एकच आहे. वन स्टेट कमिशनर फॉर इच करस्पॉन्डिंग रेव्हेन्यू डिव्हिजन. रेव्हेन्यू डिव्हिजन प्रशासकीय विभाग जे आहेत ना तुमच्या रेव्हेन्यूचे डिव्हिजन्स जेवढे आहेत तर त्याच्यामध्ये प्रत्येक डिव्हिजनला एक एक स्टेट कमिशनर असणार आणि हा एकच स्टेट कमिशनर असणार ज्याचं मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट आणि मुंबई सब अर्बन वरती होल्ड असणार. हा तुमचा महाराष्ट्र राईट पब्लिक सर्व्हिस कमिशनचे मेंबर आहेत. ठीक आहे, आणि हा
मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट आणि मुंबई सबअर्बन डिस्ट्रिक्ट सोडून असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर द चीफ कमिशनर अँड द कमिशनर शॅल बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नर. कोण अपॉइंट करते? ते गव्हर्नमेंट अपॉइंट करते. ठीक आहे. कॉम्पिटंट ऑथॉरिटी नाही करत आहे बरं का, गव्हर्नमेंट करते ऑन द रिकमेंडेशन ऑफ कमिटी. आता कोण ह्यांना पण रिकमेंडेशन तर करते की कोण अपॉइंट करायला पाहिजे, कमिटी असते. ती कमिटीमध्ये कोण असतं? चीफ मिनिस्टर, लीडर ऑफ ऑपोजिशन आणि कॅबिनेट मिनिस्टर. ठीक आहे. कॅबिनेट मिनिस्टर म्हणजे कोण असतो? ह्याच्या मंत्रिमंडळातलाच हा एक व्यक्ती असतो. आणि आता आता बघा, हे दोघं जण तर सेम सेम झाली, मग ह्यांनी दोघांनी जर आपल्या फेवरमध्ये निर्णय घेतले तर, म्हणून ह्या लीडर ऑफ ऑपोजिशनला इथं टाकलाय का? सुरुवातीलाच आपण बघितलंय ना की याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणायची आपल्याला. ठीक आहे. ट्रान्सपरन्सी कधी लीडर ऑफ ऑपोजिशन काय विरोध करत असतो बघा, मग त्यामुळे लीडर ऑफ ऑपोजिशनला याच्यात इन्क्लूड केलंय. चीफ मिनिस्टर हा जो चेअरमन असतो कमिटीचा, लीडर ऑफ ऑपोजिशन इन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अँड द कॅबिनेट मिनिस्टर नॉमिनेटेड बाय चीफ मिनिस्टर, कारण ह्याच्याच मंत्रिमंडळातला हा कॅबिनेट मिनिस्टर असतो ना. ठीक आहे. आता इथं काय म्हटलंय की जर तुमचा लीडर ऑफ ऑपोजिशन नसेल तर लीडर ऑफ द सिंगल लार्जेस्ट ग्रुप इन ऑपोजिशन डीम टू बी द लीडर ऑफ ऑपोजिशन. ठीक आहे. एवढा. द जनरल सुपरिटेंडन्स डायरेक्शन अँड मॅनेजमेंट ऑफ द अफेअर्स ऑफ द कमिशन शॅल वेस्ट टू द चीफ कमिशनर. ठीक आहे. ह्याचं जे काय जनरल सगळ्या गोष्टी झाल्या त्या चीफ कमिशनर मध्ये कडे वेस्ट होतात. हु असिस्टेड बाय द कमिशनर, म्हणजे ह्याला असिस्ट कोण करतात? कमिशनर असिस्ट करतात, जे एका रेव्हेन्यू डिस्ट्रिक्टला होते ते. ठीक आहे. रेव्हेन्यू डिव्हिजनला होते ते. ठीक आहे. अँड हे मे एक्सरसाइज ऑल सच पॉवर्स अँड डू ऑल सच ऍक्ट्स विच मे बी एक्सरसाइज ऑर डन बाय द कमिशन. ठीक आहे. आता हे काय ऑब्विसली आहे. ठीक आहे. त्यानंतर द चीफ कमिशनर अँड द कमिशनर शॅल बी द पर्सन्स ऑफ इमिनन्स इन पब्लिक लाईफ अँड वाईड नॉलेज अँड एक्सपिरियन्स इन ॲडमिनिस्ट्रेशन इन गव्हर्नमेंट ऑर पब्लिक अथॉरिटी. इलिजिबिलिटी दिली त्यांची. द चीफ कमिशनर ऑर द कमिशनर शॅल नॉट बी द मेंबर ऑफ पार्लमेंट. हे पार्लमेंटचे मेंबर नसले पाहिजेत, संसदेचे और विधिमंडळाचे, मेंबर ऑफ द लेजिस्लेचर ऑफ एनी स्टेट और होल्ड एनी अदर ऑफिस ऑफ द प्रॉफिट. लाभाचं कुठलं पद धारण नाही केलेलं पाहिजे यांनी. और कनेक्टेड विथ एनी पॉलिटिकल पार्टी, कुठल्याही राजकीय पार्टीमध्ये हे कनेक्ट नसले पाहिजेत. और कॅरिंग ऑन एनी बिझनेस और प्रोफेशन, एखादा धंदा कुठला चालवत नसले पाहिजेत किंवा एखादा प्रोफेशन अंडर ते असले नसले पाहिजे. ठीक आहे. का? कारण हे का आहे काय उगाच दिले का पार्लमेंट? एखादा मेंबर ऑफ पार्लमेंट असला म्हणजे त्या पार्टीचा तो बाजू घेणार ना एखादी देताना, स्टेप्युलेटेड टाइम लिमिटमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करताना. किंवा तुमचं स्टेट लेजिस्लेचर असतं तर त्याच्या बाजूने बाजू देणार. तुमचा जर प्रॉफिटचा एखादी बाजू घेत असेल आणि ती जी बाब आहे ती त्या पब्लिक सर्व्हिसच्या अंडर येत असेल तर तो त्याच्याच फेवरमध्ये निर्णय देणार ना. निपक्षपातीपणा राहावा आणि ट्रान्सपरन्सी राहावं म्हणून ह्या एवढ्या ऑब्लिगेशन्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर द हेडक्वार्टर्स ऑफ द कमिशन शॅल बी ॲट द मुंबई अँड द ऑफिस ऑफ द कमिशनर शॅल बी ॲट एव्हरी रेव्हेन्यू डिव्हिजन. ठीक आहे. हेडक्वार्टर मुंबईला असणार आहे. कमिशनर्स ॲट एव्हरी रेव्हेन्यू डिव्हिजन, प्रत्येक रेव्हेन्यू डिव्हिजनला तो अपॉइंट केला ना त्यामुळे. ठीक आहे. आता टर्म अँड ऑफिस अँड द कंडिशन्स ऑफ द सर्व्हिस. आता 14 बघा. द चीफ कमिशनर अँड द कमिशनर शॅल होल्ड ऑफिस फॉर द टर्म ऑफ 5 years अँड द डेट ऑन विच ते एंटर अपॉन द रिस्पेक्टिव्ह ऑफिस, म्हणजे ज्या वेळेला ते तिथं अपॉइंट झालेत त्याच्यानंतर 5 वर्षासाठी किंवा 65 एजपर्यंत जे काही दोन्हीपैकी आधी होईल त्यापर्यंत ते पद धारण करणार. म्हणजे थोडक्यात काय, समजा तो 61 वर्षाचा आहे. ठीक आहे. आणि 65 वर्षाचा झाला, मग त्याची टर्म कंडिशन किती झाली? 4च वर्षाची झाली ना. मग तो तिथं 5 वर्ष दिले म्हणून काय 66 वर्षापर्यंत करणार का? असं नाही. मग सगळ्यात आधी काय झाले, त्याचं 65 वर्ष अटेंड झाले ना. किंवा ह्याच्या उलट, जर समजा तो 58 वर्षाचा आहे आणि त्याच्यानंतर 5 वर्ष कंप्लीट व्हायला किती झालेत? 60 वर्ष आणि 63 वर्ष. ठीक आहे. म्हणून 65 वर्ष झालेत म्हणून अजून 2 वर्ष थांबायचं का? तर असं नाही होणार. 5 वर्ष किंवा 65 वर्ष दोन्हीपैकी जे पहिला आधी अटेंड होईल तोपर्यंत चीफ कमिशनर हा किंवा कमिशनर हे तिथले पद धारण करणार. ठीक आहे. द चीफ कमिशनर और द कमिशनर शाल बिफोर एंटर्स अपॉन हिज ऑफिस मेक अँड सबस्क्राईब बिफोर द गव्हर्नमेंट. कुणासमोर शपथ घेतात? गव्हर्नर समोर घेतात. पाठीमागे आरटीआय मध्ये आपण बघितलं होतं ते कुठलं होतं? तो शेड्यूल काय अनेक्शर 1 मध्ये घेतलं होतं बघा. ठीक आहे. तसं इथं काय दिलेलं नाही. ठीक आहे. हा डायरेक्टली काय मेक अँड सबस्क्राईब बिफोर द गव्हर्नर और सम अदर पर्सन अपॉइंटेड बाय हिम इन दॅट बिहाफ अँड ओथ और अफर्मेशन अकॉर्डिंग टू द प्रिस्क्राइब फॉर्म. शपथ घेतात ते गव्हर्नमेंट समोर. ठीक आहे. आता इथे लक्षात ठेवण्यासारखं काय, 5 वर्ष 65 वर्ष जे काय आधी अचीव होईल ते ओथ बिफोर द गव्हर्नर. त्यानंतर द चीफ कमिशनर और द कमिशनर मे ॲट द टाइम बाय रायटिंग अंडर हिज हँड ॲड्रेस टू द गव्हर्नर रिझाईन इन द ऑफिस
ऑफिस रिझाईन कसे करतात, गव्हर्नरला लिखित स्वरूपात देऊन. त्यानंतर द सॅलरीज अँड अलाउन्सेस पेएबल टू अदर टर्म्स अँड द कंडिशन्स ऑफ द सर्व्हिस ऑफ द चीफ कमिशनर अँड कमिशनर शॅल बी सेम ॲज दोज ऑफ द स्टेट चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर अँड चीफ सेक्रेटरी ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. हे लक्षात ठेवा. SCIC जो आपण तिकडे बघितला होता ना, तो SCIC आणि चीफ सेक्रेटरी जो स्टेट गव्हर्नमेंटचा असतो त्याच्या एवढ्याच सॅलरी असतात त्या चीफ कमिशनर आणि कमिशनरच्या, ठीक आहे, रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, म्हणजे चीफ कमिशनरच्या स्टेट चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर एवढ्या आणि कमिशनरच्या चीफ सेक्रेटरी टू द स्टेट गव्हर्नमेंट एवढ्या सॅलरी असतात. नो पेन्शनरी बेनिफिट्स ऑर अदर पोस्ट रिटायरमेंट बेनिफिट्स शॅल अक्युअर फ्रॉम द पोस्ट ऑफ द चीफ. म्हणजे हे चीफ कमिशनर आणि कमिशनर म्हणून रिटायर झाले तर त्यांना पेन्शनरी बेनिफिट्स मिळत नाहीत, पेन्शन चालू होत नाही किंवा पोस्ट रिटायरमेंट काय बेनिफिट्स मिळत नाहीत. प्रोव्हाइडेड दॅट इफ द चीफ कमिशनर ऑर द कमिशनर ॲट द टाइम ऑफ हिज अपॉइंटमेंट इज इन द रिसिप्ट ऑफ पेन्शन. म्हणजे ज्या वेळेला यांचं अपॉइंटमेंट झाली 58व्या वर्षी झाली, समजा 60व्या वर्षी झाली, ठीक आहे. इन जनरल आपण बघितलं की MIDC मध्ये तुम्ही बघितलं की त्यांची सर्व्हिस अँड रूलमध्ये 58 वर्षापर्यंत आहे ना. 58 वर्षानंतर समजा रिटायर झाला, 59व्या वर्षी अपॉइंट झाला, ठीक आहे. तर अशा वेळेला तो अपॉइंट ज्या वेळेला होतो तर त्याला तिकडनं जर समजा पेन्शन चालू असली, ठीक आहे, अदर दॅन द डिसेबिलिटी ऑर बाउंड पेन्शन, म्हणजे अधू झालाय किंवा कुठल्या बाउंड पेन्शन असेल, ही सोडून बरं का, ही कारण त्याला लागूच राहते. इन रिस्पेक्ट ऑफ एनी प्रिव्हियस सर्व्हिस अंडर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर अंडर द स्टेट गव्हर्नमेंट, कुठलंही असू दे, सेंट्रल लेवलचं किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या अंडर त्याला जरी अशी मिळत असेल, ही सॅलरी इन रिस्पेक्ट ऑफ सर्व्हिस ॲज अ चीफ कमिशनर. आता तो अपॉइंट झालाय कोण, चीफ कमिशनर म्हणून ना, ऑर कमिशनर, दोन्हींपैकी एक काहीतरी अपॉइंट होईल ते, शॅल बी रिड्यूस बाय द अमाऊंट ऑफ दॅट पेन्शन. म्हणजे समजा याची सॅलरी आता इथं चीफ कमिशनर म्हणून 1,00,000 रुपये आहे आणि याला पेन्शन 40,000 रुपये मिळत असेल तर याला सॅलरी मिळणार 60,000 रुपयेच, ठीक आहे, नाही की 1,00,000 रुपये मिळणार आणि ते 40,000 रुपये वेगळे असं नाही मिळणार. ही रिड्यूस केली जाणार, रिड्यूस बाय द अमाऊंट ऑफ दॅट पेन्शन इन्क्लुडिंग एनी पोर्शन ऑफ पेन्शन which was commuted and pension equivalent to other forms of retirement benefits excluding the pension equivalent to retirement gratuity. म्हणजे तुमचे जो PF जमा होत असतो ना आपला दरवेळेला सर्व्हिसमध्ये PF जमा होत असतो आणि तुमच्या रिटायरमेंटमध्ये एक लमसम अमाऊंट मिळते, त्याला रिटायरमेंट ग्रॅट्युटी म्हणतात, ठीक आहे. ही रिटायरमेंट ग्रॅट्युटी याच्यातून डिटेक्ट नाही केली जाणार, ठीक आहे. ही तर तुमचं स्वतःच आहे कारण हे तुमच्या पगारामधनं कट झालं तुम्हाला मिळालेलं आहे आणि डिसेबिलिटी तर हे ऑब्लिगेटरी असणार आहे. हे सोडून इतर जर तुम्हाला काही पेन्शन चालू असेल तर ती पेन्शन तुमची कट होणार डायरेक्टली त्या तुमच्या पगारातून, असं म्हणणं आहे त्यांचं. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट वेअर द चीफ कमिशनर ऑर द कमिशनर इफ ॲट द टाइम्स ऑफ हिज अपॉइंटमेंट is in the receipt of retirement benefits in respect of any previous rendered in the government or corporation established by or under any central act or the state act or a government company owned or controlled by the central government or the state government, his salary shall be reduced by the amount of pension equivalent to retirement benefits. Same. Provided also that the salaries, allowances and other condition of the service of the chief commissioner and commissioner shall not be varied to their disadvantage after their appointment. म्हणजे त्यांची अपॉइंटमेंट झाल्यानंतर कुठलेच बरे, म्हणजे आधी अपॉइंट करताना 60 होती आणि त्याच्यानंतर मग परत 40 केली, परत 70 केली, असं नाही होणार, ठीक आहे, सेम राहील. द गव्हर्नमेंट shall provide a chief commissioner and the commissioner with such officer and employees as the case may be necessary for the efficient performance. त्यांच्या मदतीनेच गव्हर्नमेंट अपॉइंट करेल. इथं गव्हर्नमेंट करते बरं का, ना की कॉम्पिटंट ऑथॉरिटी. हे छोटे छोटे फरक तुम्ही वाचताना लक्षात यायला पाहिजे. and the terms and the condition of the service of the officers and other employees appointed for the purpose of this act shall be such as may be prescribed, ठीक आहे, under the rules of this RTS. आता इथपर्यंत झालं, तुम्ही रिवाइज करून घ्या व्यवस्थित, पुन्हा पुन्हा ऐका, हे लक्षात राहील तुमच्या. सेक्शन 15 ते 30 पुढच्या पार्टमध्ये आपण बघू, ठीक आहे. तर थँक्यू सो मच.